आपल्या सर्वांना मनापासून नमस्कार। आज छत्रपती शाहू महाराजांची जयंती आहे। आपल्या सर्वांनाच छत्रपती शाहू महाराजांच्या जयंती सोहळ्याच्या निमित्ताने मी मनापासून शुभेच्छा देतो। खरं तर छत्रपती शाहू महाराज म्हटलं तर पैलवान शाहू महाराज आपल्याला आठवतात। नटलेलं थटलेलं समृद्ध असलेलं आजचं कोल्हापूर आपल्याला आठवतं। शाहू महाराज म्हटलं की आपल्याला आठवतो वेदोक्त प्रकरण। शाहू महाराज म्हटलं की आपल्याला आठवतं या देशात दिलं गेलेलं पहिलं आरक्षण। असे अनेक पैलू या व्यक्तिमत्वाभोवती आहेत। पण आज छत्रपती शाहू महाराजांच्या अनुषंगाने कदाचित आपल्याला माहित नसलेला एक किस्सा मी सांगणार आहे, आपल्याशी शेअर करतोय। वेदोक्त प्रकरण आपल्या सगळ्यांना माहित आहे, पण ज्यावेळी ते वेदोक्त प्रकरण झालं त्यावेळी 28-29 ऑक्टोबर 1901 च्या दरम्यान दैनिक केसरी मधून काही जहरी टीका सुरू झाल्या होत्या। स्वतः टिळकांनी एक टीका त्याच्यामध्ये अशी केली होती, एक लेख लिहिला होता की पाश्चात्य विद्येनं किंवा इंग्रजी शिक्षणानं फार संस्कृत झालेली मराठी मंडळी जी आहेत त्या मराठी मंडळींच्या डोक्यात खूळ बसले आणि त्यातलंच एक खूळ म्हणजे हे वेदोक्त प्रकरण आहे। पूर्वी बडोद्याच्या गायकवाडांनी खरं तर हे खूळ आणलं, त्यांनी बंड केलं आणि त्याचा संसर्ग आता कोल्हापूरपर्यंत येऊन भेटलाय। भविष्यात हे अनेक ठिकाणी होण्याचा संभव नाकारता येणार नाही। अशा प्रकारचा मजकूर केसरीमधून टिळकांनी त्या काळात लिहिला होता आणि पुढे ती टीका सुरू राहिली। शाहू महाराजांना प्रचंड वाईट वाटलं की एवढे चांगले आपले सलोख्याचे संबंध आहेत, शिवाय त्यांच्या डेक्कन एज्युकेशन सोसायटीला आपण भरीव मदत केली, शिवाजी क्लबला मदत केली, नेपाळच्या ठिकाणी त्यांनी जो काही तोफखान्याचा कारखाना सुरू केला होता त्याला 5,000 रुपयाची मदत केलेली आहे आपण। इंग्रजांच्या विरोधात एक जी संघटना सुरू केलेली होती त्याला वार्षिक 500 रुपयाची मदत शाहू महाराज करत होते। एवढे सगळे चांगले संबंध असताना बाकीच्या वृत्तपत्रात बातमी येऊ देत, पण टिळकांनी एवढी जहरी टीका करण्याचं कारण काय आणि एवढा टिळकांना राग येण्याचं कारण काय हे छत्रपती शाहू महाराजांना शेवटपर्यंत कळत नव्हतं। आणि पुढे हे सगळं टीका प्रकरण वगैरे चालू असताना टिळकांचीच एकदा सभा भरली कोल्हापूरच्या लक्ष्मी थिएटरला आणि कोल्हापूरकरांनी त्या ठिकाणी प्रचंड गर्दी केली, कारण शाहू महाराजांच्या विरोधात अलीकडेच केसरीमध्ये टीका केलेली आहेत। शाहू महाराजांच्या विरोधात एवढी आग त्यांनी वकलेली आहे। मग आता सभेमध्ये नेमकं टिळक काय बोलतायत हे ऐकायला कोल्हापूरकरांनी प्रचंड गर्दी लक्ष्मी थिएटरमध्ये केलेली होती। आता लक्ष्मी थिएटर मोठं भरलं आणि टिळकांनी पहिल्यांदा जाहीर करून टाकलं की वेदोक्त प्रकरणाचा महाराजांना अधिकार आहे असं म्हटल्याबरोबर प्रचंड टाळ्याचा कडकडाट झाला। मग टिळक तिथून उठले आणि शाहू महाराजांकडे गेले, शाहूंना भेटले आणि त्यांनी सांगितलं, महाराज आपणाला वेदोक्त प्रकरणाचा अधिकार आहे, पण आपण महाराज आहात म्हणून आणि छत्रपती आहात म्हणून तुम्हाला वेदोक्त प्रकरणाचा अधिकार आहे, बाकी मराठा आहात म्हणून अजिबात तुम्हाला अधिकार नाही, हे टिळकांनी स्पष्ट सांगितलं। म्हणजे याचा अर्थ असा की तुम्ही क्षत्रिय आहात आणि तुमचे बंधू बापूसाहेब हे त्या अर्थानं शूद्र आहेत। शाहू महाराजांना आश्चर्य वाटलं की एक भाऊ क्षत्रिय आणि दुसरा भाऊ शूद्र, असं कसं काय? आणि त्यांनी टिळकांना त्या बाबतीत विचारलं, पण टिळकांनी काही व्यवस्थित उत्तर दिले नाहीत। मग पुढं वेदोक्त प्रकरणामुळे शाहू महाराजांच्या आयुष्याला एक वेगळी कलाटणी मिळाली। मोठ्या प्रमाणात त्यांनी अस्पृश्यता उद्धाराचं काम चालू केलं। अस्पृश्यता निर्मूलनाची एक मोठी चळवळ खरं त्यांनी त्या भागामध्ये कोल्हापूरच्या भागात मोठ्या प्रमाणात सुरू केली। तेही टिळकांना एवढं खटकलंय की टिळकांनी पूर्वीची पातक धुण्याचं हे तुमचं काम चालू आहे वगैरे अशा प्रकारच्या टीका केसरीमधून केल्या। पण टाइम्स ऑफ इंडियानं मात्र त्या काळात शाहू महाराजांचं या कामाबद्दल कौतुक केलेलं आहे, प्रचंड मोठी प्रशंसा केलेली होती। शाहू महाराजांचं काम सुरूच राहिलं, पण टिळकांनी मात्र त्यांच्या टीका अजिबात त्यांच्या आयुष्यात थांबवल्या नाहीत। पुढे तोफखाने हे सिंहगडावरती टिळकांना भेटायला गेले होते आणि तोफखान्यांच्या जवळ टिळकांनी निरोप दिला की पहिल्यांदा शाहूंना सांगा, त्यांना निरोप द्या की अस्पृश्यता उद्धारांचं कार्य किंवा त्या बाकीच्या सगळ्या लोकांना दर्जा द्यायचं, त्यांना हक्क प्राप्त करून द्यायचं वगैरे जे काम चालू आहे ना ते बंद करायला सांगा, नाहीतर त्यांचा आम्ही रँड किंवा जॅक्सन करू। आणि त्यावेळी तोफखानेनी तो निरोप शाहूंच्याकडे पोहोचवलाय आणि शाहू महाराज म्हणतायत की नियतीच्या मनात जर आम्ही मरावं अशी जर इच्छा असेल ना, निश्चितपणानं आम्ही मरायला तयार आहोत आणि मरेपर्यंत आम्ही आमची स्वीकारलेली तत्व सोडणार नाही, ते काम सुद्धा सोडणार नाही, हे स्पष्टपणानं तोफखान्यांच्या जवळ सांगितलं। तोफखान्यांना म्हटले हा निरोप टिळकांच्या पर्यंत पोहोचवा। आता टिळक त्यांची तत्व सोडायला तयार नाहीत, छत्रपती शाहू महाराज त्यांची तत्व सोडायला तयार नाहीत। शाहू महाराजांना विशेष वाटायचं की सनातनी ब्राह्मणांची बाजू घेऊन टिळकांना का खटकते, त्यांची बाजू असे एवढी बाजू घेण्याचं कारण काय, टिळक एवढे का असे जातीवादी भूमिका घेतायत वगैरे असं शाहू महाराजांना प्रश्न पडत होते। आता टिळक मात्र तसेच त्यांच्या कामामध्ये राहिलेले आहेत, टिळकांच्या टीका केसरीमधून सुरूच राहिलेल्या आहेत आणि शाहू महाराजांनी त्यांचं काम सुरूच ठेवलंय। पुढे एकदा अस्पृश्यता निर्मूलनाची चळवळ ती परिषद भरली होती महर्षी शिंदेच्या नेतृत्वाखाली। त्यावेळी टिळकांनी स्पष्टपणे सांगितलं होतं जाहीर सभेमध्ये
की जो देव अस्पृश्यता मानतो त्या देवाला मी मानणार नाही, आणि त्याच वेळी मी खाजगी आयुष्यात सुद्धा अस्पृश्यता मानणार नाही या करारपत्रावर सही करायला मात्र टिळकांनी नकार दिला होता. ही विरोधाभासी भूमिका टिळकांची का, हा अनेकांना प्रश्न त्या वेळी पडत होता आणि शाहू महाराजांनाही तो प्रश्न पडला होता. आता पुढे हे अनेक वर्ष खरं तर तसं सुरू राहिलेलं आहे. शाहू महाराजांच्या विरोधात टिळकांची तीच भूमिका शेवटपर्यंत होती. पण पुढे एकदा शाहू महाराजांनी स्वतः सांगितलं की टिळक थोरच आहेत, कारण स्वातंत्र्य चळवळ त्यांनी उभा केलेल्या देश सेवेचं ते काम करतायत. प्रबोधनकार ठाकरेंनी शाहू महाराजांना विचारलं, तुमची अशी भूमिका का? टिळकांना तर तुमचं काहीच पटत नाही, तुमच्या विरोधात आग वागतायत त्यांच्या पेपरमधून, तुमची भूमिका अशी का? तर ते म्हणतायत टिळक हे देश सेवेचं काम करतायत, त्यामुळं ते थोर आहेत. वेदोक्त प्रकरणामुळं मी त्यांच्या विरोधात अशी वैरत्वाची शत्रुत्वाची भूमिका घेणं चुकीचं आहे. आता इथंपर्यंत हा किस्सा आहे, पण पुढे एक किस्सा घडलाय तो फार महत्वाचा आहे. संस्थानिकांची एक मिटिंग भरली पुण्याला. मुंबईच्या गव्हर्नरांना संस्थानिकांना बोलवलेलं होतं. शाहू महाराजांनी ती संधी दवडली नाही, तिकडे गेले. संस्थानिकांचा तो दरबार संपला आणि दरबारी पोशाखातच पुण्याच्या ठिकाणी असलेल्या टिळकांना भेटायला गेले. टिळकांना वाड्याच्या बाहेरूनच त्यांनी आवाज दिला, लोकमान्य करून भारदस्त आवाजात त्यांनी हाक मारली. टिळकांना आवाज ओळखीचा वाटला. टिळक बाहेर आले आणि साक्षात शाहू महाराजांना बघितल्यावर ते म्हटले की महाराज स्वतः आपण हाताला धरला आणि त्यांनी आतमध्ये नेलं. बराच वेळ चर्चा चाललेली, कशाला आला, इकडे कशासाठी आला होता वगैरे सगळ्या चर्चा झाल्या. आणि शाहू महाराजांना माहित होतं की टिळकांना कुठल्या तरी वैद्यकीय माहिती भरपूर आहे. मग एका काढ्याबद्दल त्यांनी विचारलं, त्यांनी काढ्याची माहिती दिली. शाहू महाराज म्हटले माझ्या लक्षात राहणारला लिहून द्या. मग कोणाच्या तरी करवी त्यांनी लिहून दिलं, चिठ्ठी घेतली. शाहू महाराज बाहेर गेले, पण फेटा मात्र आतच विसरला. मग परत एका व्यक्तीने तो फेटा बाहेर आणला, टिळकांच्या हातात दिला. टिळकांनी स्वतः महाराजांच्या हातात तो फेटा दिला आणि महाराज म्हटले, लोकमान्य, हा फेटा आमच्या डोक्यावर शाबूत राहावा असं तुम्हाला वाटतंय ना? टिळक म्हटले, अहो हे काय विचारणं झालं का महाराज, तुमच्या डोक्यावर फेटा राहिला पाहिजे? तर ते म्हटले, नक्की ना? अहो नक्की राहिला पाहिजे, अजिबात त्यात संशय नाही. मग त्यावेळी शाहू महाराज म्हटले, केसरीतनं ज्या काही टीका आमच्या विरोधात चालू आहेत त्या कृपया थांबवा. टिळकांनी क्षणाचा विचार केला आणि म्हटले, ठीक आहे, आम्ही मरेपर्यंत इथून पुढे केसरीतनं टीका होणार नाहीत. शाहू महाराज म्हटले, नक्की का? त्यावेळी टिळक म्हणतायत की शब्दावरनं आम्ही परत माघारी फिरणार नाही. नाही म्हणजे नाही, टिकाव होणार नाहीत. आता हे विशेष आहे बरं का, की शाहू महाराजांनी त्यांना दिलेला शब्द ते पाळतायत आणि त्यांना दिलेला शब्द शाहू महाराज पाळतायत. ठीक आहे की टिळक शेवटपर्यंत त्यांची धार्मिक सांस्कृतिक भूमिका सोडू शकले नाहीत, भले टीका थांबवल्या, पण म्हणून टिळकांनी त्यांची भूमिका बदललेली आहे असं मात्र आपण ठामपणानं सांगू शकत नाही. पण एक मोठी माणसं जी असतात ना, ठरवलं असतं तर शाहू महाराजांनी त्यावेळी केसरीसारख्या किंवा कुठल्याही वृत्तपत्राला ते विकत घेऊ शकले असते. पण केसरीला विकत घेणं सोपं नव्हतं. तत्वाशी तडजोड करणं टिळकांना जमलेलं नाही आणि तत्वाशी तडजोड करणं शाहू महाराजांनाही जमलेलं नाही. म्हणजे ही अत्यंत तत्वनिष्ठ अशी माणसं होती. टिळकांच्या बद्दलचा हा खराखुरा किस्सा आहे. असं मला म्हणायची का वेळ आली माहिती आहे का, मी ज्यावेळी व्याख्यानाच्या माध्यमातून काहीतरी संदर्भ देण्याचा प्रयत्न करतो त्यावेळी कोणीतरी म्हणतं हे कुठं वाचलं, ते कुठून मिळालं, तर ठीक आहे म्हणून मी म्हटलं आता हे मगापासून तेवढ्यासाठी हातात घेतले. डॉक्टर बापूजी साळुंखेंचे सख्खे पुतणे बरं का, प्राध्यापक नानासाहेब साळुंखे, त्यांनी लिहिलेलं शाहूंच्या आठवणी नावाचं पुस्तक आहे, त्याच्यामधला हा किस्सा सांगितला. मी छत्रपती शाहू महाराजांच्या अनुषंगाने बरीच पुस्तकं वाचली. आता प्रत्येक पुस्तकामध्ये काही ना काही आहे, पण हे सुटसुटीत थोडं दिलेलं आहे. आपणालाही मिळालं तर निश्चितपणाने हे पुस्तक वाचावं अशी माझी तुम्हाला विनंती आहे. छत्रपती शाहू महाराजांच्या जयंती सोहळ्याच्या निमित्तानं आजचा केलेला व्हिडिओ आपल्याला कसा वाटला, आपलं मत मला कमेंट थ्रू कळवायला विसरू नका. अजूनही अशा अनेक प्रवृत्ती खरं तर आपल्याला निश्चितपणानं बघायला मिळतात. टिळक पण आज वर्चस्ववादाच्या भूमिकेतनं जे काही चालू आहे देशामध्ये, तर ते निश्चितपणानं असायला नको असं मला वाटते. आपलं मत मला कमेंट थ्रू कळवा आणि असे अनेक नवनवीन व्हिडिओज पाहण्यासाठी माझ्या विक्रांत पाटील स्पीकर या ऑफिशियल युट्यूब चॅनेलला आपण मनापासून सबस्क्राईब करा.